गुड मॉर्निंग फ्रेंड्स. Good सकाळी morning. How are you? सकाळी मॉर्निंग वॉकला चाललो आहे आणि आज मॉर्निंग वॉकला खरं तर आज दिवस इकडे पासून कंटिन्यू पाऊस होता. त्यामुळे मला काही जास्त लांब जाता आलं नाही आहे आणि त्यामुळे मी आज फक्त सोसायटीतच म्हणजे आमच्या नेबरहूडमध्येच वॉक करतो आहे. तर माझ्याबरोबर आज माझे एक मित्र तर वॉकबरोबर आज माझ्याबरोबर आहेत. मित्रांनो, माझे मित्र फ्रान्सिस हे इथलेच आहेत आणि आम्ही मोस्टली सकाळी मॉर्निंग वॉक करत असतो जनरली. खरं तर मी बऱ्याच वेळेला दूर पण जातो, पण आज पाऊस होता त्यामुळं आज काही जास्त लांब गेलेलं नाही आहे. आज फक्त इथल्या इथे नेबरहूडमध्येच वॉक करतो आहे. तर हे माझे मित्र फ्रान्सिस्को आपल्याशी थोडं बोलतील. हे शिकागोमध्ये 20 वर्षापासून राहतात आणि ते प्रॉपर आहेत मेक्सिकोचे. आता मला ह्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही बोलत असतो. तर आता मी त्यांना थोड्या शिकागोबद्दल विचारतो आहे. हाऊ व्हिजिट प्लेनफील्ड, शिकागो प्लेनफील्ड. Plainfield? How long? You will reside here 20 years. About around 20 years, yeah. Yeah. 18 years Yeah. living in Plainfield. I am going at 28th August to India. I like very much Plainfield. Yeah. Plainfield is a very good, and not only Plainfield, Plainfield peoples are also Nice and neighborhood. Nice neighborhood, huh? yes, nice neighborhood, correct. Yeah. Yes. आज इथे शाळेचा पहिला दिवस होता आणि शाळेच्या पहिल्या दिवसातच आपल्या मुलांना सोडून आलेले आहेत आणि त्यामुळे तिकडे पुढे थोडीशी शाळा सुरू झाल्यामुळे आज थोडीशी लगबग आहे. आज पहिलाच दिवस आहे आणि आपल्याकडे आज 15 ऑगस्ट आहे. मी फ्रान्सिस बरोबर बोलतोच आहे, पण मेन टाईम मी तुम्हाला आम्ही रोडवर आलेलो आहेत तर रोडवरचं दृश्य दाखवतो आहे. आज सकाळपासून जसं मी सारखं म्हटलं की बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे आणि मी त्याच्याशी बोलत असतानासुद्धा हे दृश्य चांगले दिसत आहेत. हे पहा, हे असे व्हॉलंटियर्स काही लोकांना आवडत नाही पर्सनल व्हिडिओ घेतलेले. मी पर्सनल व्हिडिओ तर घेतच नाही आहेत, हे आमचे फ्रान्सिस्को पण म्हणतात. आता पहा, बरीचशी पावसामुळे पहा आणि इकडे तुम्ही पाहिलं तर पहिला दिवस असताना मी आत्ता जसं म्हटलं की पॅरेंट्स सोडत असतात. फ्रान्सिस्को आपल्याला What do you do in your country? I am almost retired person. I can't do anything because my one son is here and another at India. He is also well settled. Both sons are settled. खरं तर ते मला म्हणतात म्हणजे ॲक्च्युली माझं इंग्लिश व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे मी त्यांना जास्त प्रश्नसुद्धा विचारू शकत नाही आणि ते स्वभावाने खूप चांगले ग्रस्त आहेत. आम्हाला जरी लँग्वेज बॅरियर असलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाहीत. ते आमच्या नेबरहूडच्या समोरच राहिलं आहेत, त्यामुळे आम्ही भेटत असतो, हाय हॅलो होत असतं बऱ्याच वेळेला सारखं. मी आता जवळजवळ 1 महिना झाला आम्ही इतकं बऱ्यापैकी फिरलो. ह्या वेळेला मी लेक मिशिगनला पूर्ण राऊंड मारला. ऑलरेडी अप टू लेक सुपेरियरपर्यंत जाऊन आलो की जी बॉर्डर कॅनडाच्या म्हणजे कॅनडापर्यंत जाऊन आलो असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर दुसरी ट्रिप आम्ही लेक जिनेवाची केली. त्याच्याशिवाय शिकागोमधले बरेचसे मंदिर पाहिले. त्याच्यामध्ये तिरुपती मंदिर होतं, बालाजी मंदिर होतं, आणखी एक मंदिर मला आठवत नाही आत्ता.
तर मित्रांनो, माझ्या मित्राला भेटल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. आणि मी आता पूर्णपणे शिकागोयन झालेलं वाटत असे याच्यासारखं, कारण मी तुम्हाला आता एक दाखवतो. हे पहा, हे जे आहे ना, हे शिकागो बेअर आहे. म्हणजे आय एम बिकम द शिकागो पर्सन. And I'm Francisco. I'm from Mexico. I'm wearing cowboy shirts. Yeah. I'm also wearing sombrero when I have to. I ride horses, and I like Broncos horses, and I have horses over in my country, and also here in Chicago. I love animals. त्यांना ॲनिमल्स आवडतात, हॉर्सेस खूप आवडतात आणि त्यांचे स्वतःचे हॉर्सेस बरे आहेत. आणि हे मेक्सिकोला असतात. म्हणजे प्रॉपर मेक्सिकन आहेत, पण इलिनॉइसमध्ये शिकागो ह्या प्लेनफील्डमध्ये स्थायिक झालेले आहेत. ओके सर. हां, थँक्यू. चॅनल माझा लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. You also told my subscriber. Vamos a Subscribe en español. Gracias a todos por este video. Los quiero mucho. Soy mexicano. Thank you.